ज्यांनी अत्यंत यश संपादन केलं, त्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय प्रियदर्शनीजी पाटील, आपल्या कॉलेजच्या प्राचार्य नितलजी नांदेडकर आणि सळसळत्या तरुणाईने ज्यांचं आज चैतन्य इथं या कार्यक्रमामध्ये दिसत आहे, त्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मार्गदर्शन वगैरे करा असं म्हटलं की मला थोडंसं असे जडजड शब्द वापरले की मला थोडंसं भीती वाटते. कारण अशा रोज जड आणि बोजड शब्दांच्या मर्यादेमध्ये मी स्वतःला बांधून घेतलेलं असतं, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत. आणि जेव्हा या सळसळत्या तरुणाईबरोबर मी आलो तर मी आज असा विचार केला, मी मॅडमांना विचारलं, खरं तर त्यांनी मला मार्गदर्शन करावं की मी काय बोलावं, पण त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला बोलावं लागेल. आणि मला वाटत होतं की कार्यक्रम अजून थोडासा बक्षीस समारंभ थोडासा लांबावा आणि मग आता की आपल्याला थोडासा वेळ झाला आहे, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून मी पुढच्या याच्यासाठी जातो असं मला सांगता आलं असतं. पण बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही जरा लवकरच संपला आणि आता काहीतरी बोलावं लागणार आहे असं आहे. खूप जड शब्दांची पखरण करण्यापेक्षा काहीतरी आपण लाईट बोलूया असं मी ठरवलं आणि मग आता काय बोलावं असं याच्यावर सुरुवात केलं. जीवनात जे मंगलमय आहे, पवित्र आहे, जे दिव्य आणि उदात्त आहे, जे हृदयाला भावतं, अंतःकरणात सामावतं, त्या साऱ्याच गोष्टींनी आयुष्यात मला नेहमीच पुलकित केलं आहे. मग ती एखादी व्यक्ती असो, एखादा प्रसंग असो अथवा एखादी भावना. उगवतीचा आणि मावळतीचा सूर्य, गंध भरून वाहणारा गंधित वारा, रिमझिम बरसणारा श्रावणधारा, तबल्यावर लयबद्ध बागडणारी जाकीरभाईंची बोटं, लतादिदींचा आवाजातून अंगावर बरसणारं स्वरांचं चांदणं, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, कुसुमाग्रजांची कविता, पुलंचा विनोद, स्वामी विवेकानंदांची प्रसन्न मुद्रा आणि सचिन आणि विराटची घणाघाती फलंदाजी, या साऱ्यांनीच आयुष्यात मला नेहमीच पुलकित केलं. असाच एक पुलकित होण्याचा क्षण तुमच्या आमच्या साक्षीने आम्ही आता अनुभवतोय. खरं तर या तरुणाईसमोर काय बोलावं असं माझ्या मनात जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा मला माझ्या मनात मी माझ्या तरुणाईमध्ये असताना ज्या विषयावर मला वाटतं की उत्कटतेने बोलावं असा एक विषय होता, तो म्हणजे प्रेम. आणि मी प्रेमावर आज तुमच्यासमोर बोलणार आहे. खरं तारुण्य आयुष्याच्या वाटेवरती एक कोमल तरळ वळण आणि याच वळणावरती एक प्रेम नावाचा शब्द भेटतो आणि माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. प्रेम म्हणजे पावसाचं मुसळधार कोसळणं, सागर लाटांचं किनाऱ्याला धडकणं, मोकळ्या रानात वाऱ्याचं बेधुंद फिरविरणं. प्रेम म्हणजे लाजव्या कळीचा हुल उमलणं, दूर निराक्षितावरती इंद्रधनुष्याचा स्वार होणं असं काहीसं म्हणतात. प्रेम होतं म्हणजे नेमकं तरी काय होतं असं जेव्हा म्हणतात, वेगवेगळ्या यांच्यात सांगितलं जातं, जेव्हा सरंगावरून मोरपिसं फिरल्यासारखी वाटतात, आपले शब्द आपले साथ सोडू लागतात, डोळ्यात आसव दाटतात, तेव्हा सहज गुणगुण असं वाटू लागतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सर्दीची अंगात सुद्धा फुलू लागतात, 16 वर्ष सर्दीची अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतंय ना जेव्हा तुमची आमची 16 सरली होती, होडी सगळी पाण्याला भरली होती, लाटांवर बेफाम होऊन नाचतो तो, होडी सकाळ बुडता बुडता वाचतो तो, बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानं दलगतवर तारलं असतं. हे तुम्हालाही कळत होतं आणि मलाही कळत होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. पण जेव्हा मी प्रेम या शब्दाला कडे जातो आणि प्रेम या शब्दाचा जेव्हा विचार करू लागतो तेव्हा प्रेम कुणावर करावं हा माझ्या मनात नेहमीचा प्रश्न तयार होतो. प्रेम कुणावरही करावं. एकाच कवीने म्हटलंय की प्रेम कुणावरही करावं, बलरामाच्या खांद्यावरील नांगराचा फाळावर करावं, द्वेषात कौसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं आणि त्याहून अधिक त्यागावर करावं, असं बरंच काही म्हटलंय. पण मी प्रेम करावं म्हणजे तो कोणावर, तर मी तुम्हाला सगळ्यांना काही प्रेमाच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगतो. सगळ्यात प्रेम जर तुम्हाला करायचं असेल तर पहिलं प्रेम स्वतःवर करा. प्रेम स्वतःवर करा. याचं कारणच आहे, ज्या व्यवसायात, ज्या विधी महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेतात आणि ज्या अत्यंत धकाधकीच्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रारंभ करणार आहात, त्यावेळेस सर्वप्रथम सगळ्यात गरज भासेल या अत्यंत धकाधकीच्या व्यवसायामध्ये तुमचं निरोगी आणि बळकट शरीर. हे आता तुमचं वय की या वयामध्ये आज क्रिकेट, बॅडमिंटन, अनेक खेळांच्या याच्यामध्ये आज आता पारितोषिक वितरण झाले.
तुमचं स्वतःचं शरीर, ज्याच्याकडे आम्ही स्वतः अनेकदा दुर्लक्ष करतो, पहिल्यांदा प्रेम स्वतःवर करा आणि त्या बळकट शरीरावर करा. मी जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जातो हे याच्यासाठी सांगतोय, मी जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जातो तेव्हा एक 90s क्लब नावाचा तिथं क्लब आहे. म्हणजे वय वर्ष 90 पूर्ण झालेली आणि सर्वोच्च न्यायालयात दणदणीत वकिली करणाऱ्या वकिलांचा तो क्लब आहे. म्हणजे 90 वर्ष पूर्ण झालेला आणि जोरदार करणाऱ्या. आम्ही जेव्हा जेव्हा पाहतो, तुम्हाला आत्ताची तुम्ही नावं सांगा, कुठले जे सगळ्यात मोठं चांगलं प्रकरण चाललं, राम मंदिराचं प्रकरण जे आता चाललं, हे ज्यांनी चालवलं ते पराशरन वय वर्ष 93 आणि ते सर्वोच्च न्यायालयात ताठ मानेनं खणखणीत आर्ग्यू करत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी त्यांना सांगितलं की आपलं वय पाहता आपण जर बसून आर्ग्युमेंट केलं तरी चालेल. ते म्हणाले की कोणी सिनियर असेल तर त्याला सांगा, मी अजून तरुण आहे त्यामुळे मी खणखणीत आर्ग्यू करू शकतो. मला वाटतं की राम जेठमलानींना जेव्हा एक प्रश्न विचारला गेला एका इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही वकिली व्यवसाय केव्हा थांबवणार आहात, त्यावेळेस त्यांचं वय 92 वर्षाचं होतं. ते म्हणाले की तुम्हाला असं विचारायचं आहे का की माझी जीवन यात्रा कधी संपेल. तर नाही सर, मला असं विचारायचं होतं की तुम्ही वकिली व्यवसाय केव्हा थांबवाल. ते म्हणाले मी तुम्हाला तेच विचारतोय की तुम्हाला असं विचारायचं की माझी जीवन यात्रा केव्हा थांबेल. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत वकिलीच करणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मी जेव्हा या फली नरिमन साहेब, राम जेठमलानी या सगळ्यांना, जेव्हा पराशरन साहेब या जेव्हा सगळ्यांना पाहत होतो, ही 90तली माणसं अत्यंत सळसळत्या तरुणाईने कोर्टात यायची आणि अत्यंत खणखणीत आवाजामध्ये आर्ग्युमेंट करायची, तेव्हा त्यांनी सादर केलेली आणि संपादित केलेली शरीर संपदा. आणि म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला प्रेम करायचं असेल तर स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला सुरुवात करा. याचं कारण आज असं आहे की आपल्या शहरामध्ये साधारणतः 250-300 कोटीचे ड्रग्ज सापडले आणि हा माझ्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय तयार झाला. जेव्हा या शहरामध्ये 250-300 कोटीचे ड्रग्ज सापडत आहेत, त्याचे कारखाने सापडत आहेत, तेव्हा इथं तयार होणारं ड्रग्ज इथल्या तरुणाईपर्यंत जात आहे आणि माझ्या शहरातली तरुणाई त्या ड्रग्सच्या विख्यात पडते. आणि यातून एक अत्यंत आमचं शहर कसं त्या मानानं साधं मेट्रो मुंबई पुण्या या दिल्ली यांपेक्षा असणारं एक वेगळं छोटं शहर होतं की जिथं सगळे लोक एकमेकांना ओळखतात आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टींपासून दूर राहतात. अशा शहरामध्ये ड्रग्सचा विळखा पडतोय आणि आमची तरुणाई या कदाचित वेगवेगळ्या चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक गोष्टींना पाहून या ड्रग्सकडे वळते अशी भीती तयार होऊ लागली. म्हणूनच माझं पहिलं प्रथम प्रतिपादन केलं की सर्वात प्रथम प्रेम स्वतःवर करावं. दुसरं प्रेम कुणावर करावं असं जेव्हा माझ्या मनात प्रश्न येतो तेव्हा माझ्यासमोर दुसऱ्या 2 गोष्टी उभ्या राहतात. ते म्हणजे तुमची आई वडील. ज्या आईनं तुम्हाला 9 महिने तिच्या गर्भामध्ये तुमचं पालन पोषण केलं, अत्यंत मरण यातना अशा प्रसूती वेदना सहन करून तुम्हाला जन्म दिला, ती आई आणि ज्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या, अपमान सहन केले, परिश्रम केले, ते केवळ आपल्या मुलांनी मोठं व्हावं, कर्तृत्वात व्हावं यासाठी. ते आज आई वडील, थोडासा जनरेशन गॅप पडतोय, त्या आई वडिलांशी आपण किती मोकळेपणाने बोलताय. केव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतोय, केव्हा तुमच्या आईला तुम्ही ते मुन्नाभाई MBBS सारखं एक जादूची झप्पी केव्हा दिली आहे, वडिलांना जादूची झप्पी केव्हा दिली आहे? हा मी प्रश्न तुम्हाला अत्यंत सिरियसली विचारतोय. कारण आज अनेक कुटुंब व्यवस्थेमध्ये मुलं, आई वडील सकाळी त्यांच्या कामाला लागतात, मुलं सकाळच्या कॉलेजेसला जातात आणि मुलांचा आणि आई वडिलांचा संवाद कुठेतरी हरत चालला आहे. एक आई वडील असणं नसणं हे त्यांना विचार आहे की ज्यांच्याकडे आई वडील नाही आहेत. आज हा जनरेशन गॅप होत चालला आहे. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करेन की दुसरं प्रेम करायचं असेल तर आपल्या आई वडिलांवर करा. एकदा आज हा कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाल, एकदा तुमच्या आईला एक जादूची झप्पी द्या, वडिलांना एक जादूची झप्पी द्या आणि पहा त्यांच्या मनावरची मरगळ कशी नाहीशी होते. तो अपमान, ती उपेक्षा, ते कष्ट त्यांनी जिथं कुठं सहन केलंय. आपली मुलं आपल्यावर प्रेम करतायत, आपल्याला एक मिठी मारतायत ना, ही सगळी ती विसरून जातील आणि मनाने अंतःकरणातून आनंदी होतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की दुसरं प्रेम करा तर ते तुमच्या आई वडिलांवर करा. आज आई वडील तुमच्या बरोबर आहेत, उद्या कदाचित काही कालांतरानंतर तुमच्या पंखांमध्ये बळ येईल आणि तुम्हाला व्यवसायानिमित्त, कुठल्या तरी कामानिमित्त कदाचित ही शहर आई वडिलांना सोडून दूर जावं लागेल. आणि त्या क्षणी एखाद्या दिवशी आई वडील अचानक काळाच्या ओघात नाहीसे होतात
आणि मग हे माझं मिळालेलं यश, मिळालेलं कर्तृत्व मी दाखवायला कुणाकडे जायचं, हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनात येईल ना, तेव्हा नुसतं केवळ त्यांच्या भिंतीवरील फोटोसमोर रडण्यापेक्षा आज जेव्हा तुमचे आई वडील तुमच्यासोबत आहे, तर मला वाटतं की त्यांच्यावर हे प्रेम करून हे उत्तरदायित्व तुम्ही निभावण्यात आज करावं, अशी मी तुम्हाला दुसरी विनंती करेन. तिसरं प्रेम कुणावर करावं, तर गरज नाही आहे. तुम्ही ज्या सगळ्यांबरोबर आज बसलेले आहात ते तुमचे मित्र. मला वाटतं की या मित्रांवर, जीवकनिष्ठ मित्रांवर मनमुराद प्रेम करा. हे तेच मित्र आहेत की जे तुम्हाला त्रास देतील, हे तेच मित्र आहे की जे तुम्हाला छळतील, हे तेच मित्र आहे की जे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुमचा 4 लोकांसमोर हास्य मजाकमध्ये मजाक उडवतील. पण हेच मित्र आहेत की जेव्हा तुम्ही अडचणीत याल ना, की आज तुम्ही कदाचित सगळे बरोबर आहात, कदाचित काळाच्या ओघात काही लोक पुढे जातील, काळाच्या ओघात काही लोक मागे राहतील, पण हीच मैत्रीचं बंध कायम बळकट ठेवा. लक्षात ठेवा की ज्या काळामध्ये तुम्ही कधी अडचणीत याल, तर हीच मित्र आहे की जी तुम्हाला अडचणीच्या काळात कुठल्याही नातेवाईकांपेक्षा, कुठल्याही रक्ताच्या नात्यांपेक्षा हीच मित्र तुम्हाला तुमच्या अडचणीच्या क्षणांना धावून तुमच्या बरोबर येतील. म्हणून त्या मित्रांवर प्रेम करा. मला केरळमधलं एक उदाहरण आठवतं. केरळमध्ये 3 विद्यार्थी होते. नावांचा कदाचित थोडासा गोंधळ उडेल, मी सांगायचा प्रयत्न करेन. 3 एकाच वर्गात शिकत होते. त्यातला एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता. तो कायम टॉप राहायचा, सगळ्या परीक्षांमध्ये टॉप. एक विद्यार्थी होता की जो मीडियम होता, जो थोडासा हार्डवर्क करून एक चांगलं यश मिळवायचा, पण तो काय असा जातीवंत बुद्धिमान नव्हता. आणि एक होता की तो आपल्यासारखा, माझ्यासारखा असतो, नेहमी बॅक बेंचर असायचा की ओके ऑल राईट, 35% 50 झाले तरी आपलं ओके, ठीक आहे, गुड, असा जो व्हायचा. अशी 3 मित्र होते. 3 मित्र जेव्हा 10वी झाले तेव्हा एक जण राज्यात पहिला आला, एक जण बिचार आपापल्या याच्यामध्ये 70-85% पर्यंत पोहोचला होता, तिसरा आपला जेमतेम पास झालेला होता. आणि 3 मित्रांनी हे केलं, 3घांचं आयुष्याचे एक वेगळ्या वर्णावर लागले. आणि जेव्हा पुढे गेले, जो सगळ्यात टॉपर होता तो इंजिनिअरिंग कॉलेजला गेला, टॉपचा इंजिनियर झाला. इमिजिएट इंजिनिअरिंग झाल्याबरोबर तो गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये लागला, रेल्वे खात्यात नोकरीला लागला. आणि पाहता पाहता शेवटच्या वयाच्या अत्यंत निवृत्तीच्या क्षणी तो रेल्वे खात्याचा चीफ इंजिनियर, संपूर्ण भारत सरकारचा, या पदापर्यंत तो पोहोचला. त्याचं नाव होतं मेट्रोमॅन श्रीधरन. तो दुसरा होता मीडियम बिचारा आपला 70-85% वाला. त्याने नंतर दुसऱ्या आर्ट्स कॉमर्स करता करता त्याने UPSC परीक्षेची तयारी केली आणि UPSC तो पास झाला. पाहता पाहता सनदी अधिकारी म्हणून करत 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 वयाच्या निवृत्तीच्या त्या क्षणाला तो त्या रेल्वे खात्याचा सेक्रेटरी म्हणजे सचिव म्हणून याच्यावर येऊन बसला. आणि त्या मीटिंगला जो तिसरा मित्र होता, जो सगळ्यात बॅक बेंचर होता, अर्थातच त्याने 10वी नंतर बाकी पुढच्या शिक्षणाला तो हा दुसरा मित्र म्हणजे TN शेषन, जे नंतर आपले इलेक्शन कमिशन मुख्य निवडणूक आयुक्त झाले. आणि तिसरा मित्र मात्र बिचारा जो आपला सर्वसाधारण होता, 10वी नंतर त्याने शिक्षणाचं त्याला रामराम केला आणि तो स्थानिक व्यवसायात वळाला, त्याच्यानंतर राजकारणात वळाला. आणि तो राजकारणात जाऊन नंतर तिथला खासदार झाला, मंत्री झाला. आणि या दोघांच्या मीटिंग कंडक्ट करायला रेल्वे खात्याचा मिनिस्टर म्हणून तो त्यांच्याजवळ आला. तिघांनी मैत्री जपलेली होती. तिघांचे मैत्रीचे बंध अत्यंत अतूट होते. हा पुढे गेला, तो पुढे आला, हा मागे गेला, माकाचा काही फरक पडला. जीवनाच्या कुठल्या क्षणाला कोण कुठल्या क्षणाला कसा होईल हे आता आपण हे करू शकत नाही. मला वाटतं की तुमच्या आमच्या आत्ताच्या या कॉलेजच्या, ज्याच्यामध्ये आपली कुठलीही स्वार्थ नव्हते, कुठल्याही अहंकाराची बाधा नव्हती, अशा क्षणाला जे मैत्रीचे अतूट बंध तुमच्या तयार झालेले आहेत, मला वाटतं की त्या मित्रांवर प्रचंड प्रेम करा. हा माझा 3रा सल्ला आहे. 4था सल्ला, जे कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता शिक्षण घेतलं, कदाचित ते देशातलं टॉपचं कॉलेज नसेल, कदाचित एखादी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नसेल, पण हे कॉलेज देशातलं टॉपचं कॉलेज बनवून तुम्ही मात्र बनवू शकता. तुम्ही आत्ता जेव्हा मला आत्ता सांगण्यात आलं की आपल्या विद्यापीठामध्ये सर्वप्रथम क्रमांक आपल्या कॉलेजच्या यांनी कमवला, मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटला की तुम्हीच की
जी मला माहित नाही की आम्ही कुठल्या घरात जन्माला येतो, मलाही माहित नाही की आम्ही कुठल्या धर्मात जन्माला येतो, मलाही माहित नाही की तुम्ही कुठल्या छोट्या गावात, शहरात, तालुक्यात जन्माला येता. आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या सगळ्याच जेव्हा मोठे होतो तेव्हा तेच गाव, तेच शहर, तेच कॉलेज, तीच शाळा, या सगळ्यांना त्यामुळे मोठं पद प्राप्त होतं. मला वाटलं की तुम्ही उद्या ज्या कॉलेजमधनं निघाले आहात, तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही असं स्वतःला सिद्ध करून दाखवा की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुमच्या यशाचं नाव निघेल तेव्हा तेव्हा VN पाटील लॉ कॉलेजचं नाव मोठ्या अभिमानानं आणि यशानं सगळीकडे गायलं जाईल. हा कर्तृत्व तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि कर्तृत्वाच्या शिखरावर असताना तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रत्येक वर्षी एक दिवस, मी कॉलेजलाही विनंती करेल की अशा सगळ्याच आपल्या कॉलेजच्या पास आउट झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा एक दिवस वर्षात एक स्नेह मेळावा ठेवत चला, ज्या दिवशी सगळेच विद्यार्थी पुन्हा कॉलेजमध्ये येतील, पुन्हा नव्या आपल्या स्मृतींना उजाळा देतील. आणि येताना एक पुस्तक, एक गिफ्ट, छोटंसं काहीतरी आमच्या कॉलेजला, मी माझं काहीतरी माझ्या कॉलेजला देणं लागतो म्हणून करत याल आणि आपल्या कॉलेजचे हे बंध पुन्हा जोपासाल. आपल्या कॉलेजवर आपण प्रेम करूया. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम तुमच्या ध्येयावर करा. ज्या व्यवसायामध्ये तुम्ही येताय, ज्या प्रोफेशनला तुम्ही येताय, त्या व्यवसायावर प्रेम करा. हा तो व्यवसाय, हा तो प्रोफेशन, नोबेल प्रोफेशन आहे जो तुम्हाला यश देईल, जो तुम्हाला पैसा देईल, जे तुम्हाला मोठ्या प्रमाणात नाव देईल. पण त्यापेक्षा ज्या सर्वसामान्य माणसांना न्यायासाठी कोर्टाच्या दरवाजात, न्यायालयाच्या दरवाजात येत आहे, त्या माणसांना दिला जाणारा न्याय आणि त्या दिलेल्या जाणाऱ्या न्यायात मिळणारं सुख, मी तुम्हाला सांगतो की यासाठी पैसा, अपदिष्ट हे सगळं तुम्हाला फॉलो करते. पण तुम्ही या कमिटमेंटने जर काम केलं तर मला वाटतं की ह्या मिळणारं सुख एकदा तुम्ही जर अनुभवलं तर तुम्ही बघा. मी वयाच्या 35व्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा गव्हर्नमेंट लीडर झालो होतो मागच्या टर्ममध्ये, तेव्हा मी मुंबई उच्च न्यायालयाच्या 150 वर्षातला सगळ्यात कमी वयातला यंगेस्ट गव्हर्नमेंट लीडर असा मी होतो. गव्हर्नमेंट लीडर झालो तोपर्यंत आपल्याला मुख्य सरकारी वकील झाल्यापर्यंत मला काही माहिती नव्हतं. आणि मी साधारणतः एक 8 दिवसांनी माझ्या PNना विचारलं की हो आता सरकारी वकिलांना काय किती पैसा किंवा काय फीस मिळते. आणि त्यांनी मला जी फीस सांगितली की तुम्हाला महिन्याला एवढी मिळते, ते पाहिल्यानंतर मला माझ्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं की मी कशाला सरकारी वकील झालो. आपली चांगली प्रॅक्टिस चालत होती, सगळं चालत होतं, आपण कशाला इकडे गेलो की मी जेवढे मला खाजगी वकिली व्यवसायाबद्दल जेवढा पैसा मिळत होता त्याचा अगदी 15-20% सरकारी वकिलाला होता. आणि मी असा थोडासा नाराज झालो होतो. आणि आफ्टर 4-5 डेज माझ्याकडे एक मॅटर आलं माझ्या टेबलावर आणि डेथ कन्फर्मेशनचं मॅटर होतं. तुम्हाला विधी व्यवसाय तुम्ही पदार्पण करत असाल, तुम्हाला माहिती आहे एखाद्या प्रकरणामध्ये जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षेचं जर शिफारस केली, रिकमेंडेशन केलं तर ते डेथ कन्फर्मेशनसाठी उच्च न्यायालयात येत असतं आणि उच्च न्यायालयाने ते डेथ कन्फर्मेशन करायचं होतं. ते प्रकरण होतं. माझ्या ऑफिसमधल्या माझ्या सिनियर सहकाऱ्यांनी मला सांगितलं की हे प्रकरण काही घेऊ नका, कारण सर्वसाधारणपणे तुम्हाला माहिती आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर मॅटरमध्ये डेथ कन्फर्मेशन दिली जाते आणि जनरली 99% मॅटर्समध्ये डेथ कन्फर्मेशन दिली जात नाही. पण आता उत्सुकता मला जागी झाली म्हणून मी ते मॅटर पाहायला सुरुवात केली. प्रकरण होतं, मी नाव सांगणार नाही, पण जालना जिल्ह्यातल्या एका 2 वर्षाची मुलगी होती. आई वडील फळ विक्रेते, आई छोट्याशा स्लम एरियामध्ये एका छोट्याशा एक रूमच्या घरात राहत होती. संध्याकाळची वेळ, 2 वर्षाची मुलगी दारात खेळते, आईचा इकडे स्वयंपाक चालू आहे. एक जण येतो तिला आईस्क्रीम दाखवतो. 2 वर्षाचं कोवळं लेकरू त्या माणसाकडे झेपावतं, तो तिला घेतो आणि जातो. आई पाठ पळून मागे बघते तर मुलगी दिसत नाही. आई बाहेर येते, आई आरडाओरडा करू लागते, लोक गोळा होतात, मुलीचा शोध सुरू होतो. तासभर 1.5 तास मुलगी सापडत नाही. पोलिसांना संशय येतो आणि त्याच स्लम एरियातल्या एका घरावर दरवाजा तोडला जातो आणि त्या घरामध्ये ती मुलगी आणि एक माणूस रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सापडतात. त्या लहान मुलीला टॉवेलमध्ये रॅप करून हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. ती मुलगी मरण पावलेली असते. जमाव प्रक्षुब्ध झालेला असतो आणि त्या माणसाला आमच्या ताब्यात याला मारूनच टाकतो अशी सगळी परिस्थिती तयार झाली असते. पोलीस कसं बसं त्याला पोलीस स्टेशनपर्यंत आणतात, गुन्हा दाखल होतो, चार्जशीट फाईल होतं.
आणि मॅटर खालच्या कोर्टात सुनावणीला निघतं. त्या छोट्याशा 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार आणि मृत्यू अशी ती केस होती. आणि ते मॅटर जेव्हा माझ्यासमोर आलं तेव्हा माझ्यातला मीच हल्लो आणि मी म्हटलं की काय होईल की ज्याच्यामध्ये एखाद्याच कदाचित डेथ कन्फर्मेशन होणार नाही, काय होईल की कदाचित नवीनच कमी वयातला सरकारी वकील आलाय त्याला ते जमलं नाही अशी टीका होईल. पण हे प्रकरण जर मी घेतलं नाही, चालवलं नाही, तर माझ्याच मनातला मी असं एक संधी तुमच्यासमोर होती आणि आपण ती घालवली, ही किंतु काय माझ्या मनात कायम राहील. म्हणून मी ते प्रकरण घेतलं. आम्ही एक टीम तयार केली, आम्ही प्रचंड अभ्यास केला आणि ते प्रकरण माननीय उच्च न्यायालयासमोर चालवलं आणि सुदैवाने त्या प्रकरणामध्ये आम्ही फाशीची शिक्षा घेतली. असाच त्या दिवशी माझ्या सहकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दुसऱ्या दिवशीच्या पेपर्समध्ये नाव माझं मोठ्या पेपर्समध्ये बातम्या आल्या आणि एक स्वतःच्या डेथ कन्फर्मेशनचं एक एखाद्या सरकारी वकिलाच्या आयुष्यामध्ये एखादं डेथ कन्फर्मेशन मिळणं म्हणजे 100 हजारातल्या एखाद्यालाच कधीतरी एखादं मिळतं आणि त्यातलं डेथ कन्फर्मेशन मिळणं रेअरेस्ट रेअर मॅटरमध्ये आपले हिस्टॉरिकल लॉ रिपोर्टर्समध्ये आपलं नाव आलं याचं मला कौतुक वाटत होतं. पण हा या प्रोफेशनल आणि या सगळ्याच्या बाबीचा पुढचा भाग मी तुम्हाला सांगतो. एक साधारणतः 8-10 दिवसांनी माझ्याकडे माझ्या पीएने सांगितलं की काही लोक तुम्हाला भेटायला आलेत, काही लेडीज आहेत, काही माणसं आहेत. मी म्हटलं ठीक आहे पाठवा. 3 महिला आणि 2 माणसं आतमध्ये आली आणि ते म्हणाले की तिची मुलगी मरण पावली होती, तिची आम्ही आईवडील आहोत. मी त्यांना बसायला सांगितलं. त्यांचं काय सांत्वन करू माझ्याकडे शब्द नव्हते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते म्हणाले की आमची मुलगी आज आम्हाला जेव्हा तिथल्या जिल्ह्यातल्या सरकारी वकिलांकडनं कळालं तेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. त्यांनी सांगितलं की ते साहेब जरा कडक आहे, त्यांना भेटू नका. पण आज आम्ही सगळं वाचलं की आता ते हे झालं आहे, डेथ कन्फर्मेशन झालं आहे, म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलो आहे. साहेब आज आमची मुलगी जी कबरीमध्ये असं आहे तिला अल्लाह तालाने आज खऱ्या अर्थानं न्याय दिला आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे. साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही काही घेणार नाही, पण तरी तुम्हाला आज आमच्याकडनं काहीतरी घ्यावे लागेल. आम्ही तुम्हाला काही पैसे वगैरे काही नाही, पण आम्ही फळं आणलेली आहेत. मी फळं विकतो, फळं आणलेली आहेत. आज जी आमची मुलगी कबरेमध्ये आहे तिच्याकडनं हा दुवा आहे आणि हा तुमचे कोणी मुलं मुली असतील त्यांच्यासाठी हा दुवा आणलेला आहे आणि हा दुवा तुम्ही कबूल करा. आयुष्यात पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते. मला वाटतं की त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्यांच्या मनातलं समाधान हे जे घेऊन त्या दिवशी मी माझ्या घरी गेलो. माझ्या 2 मुलींना छातीशी कवटाळून त्या दिवशी मी जेव्हा घेतलं तेव्हा मला खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला न्याय मिळाला की ते समाधान प्राप्त होतं, त्या समाधानाचा क्षण मी अनुभवला. मला वाटतं की तुमच्या माझ्या आयुष्यात असे अनेक क्षण येतील ज्या क्षणी तुम्ही तुमच्या या विधी शिक्षणाचा उपयोग करून सर्वसामान्य माणसाला ज्या क्षणी असा न्याय मिळवून द्याल त्याच्या डोळ्यातील अश्रू, त्याच्या मनातलं समाधान, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, कदाचित पोलीस त्याचं ऐकणार नाही, कदाचित प्रशासन त्याचं ऐकणार नाही, कदाचित सत्तेमध्ये उन्मत्त असलेले राजकीय नेते त्याचं ऐकणार नाही, पण न्यायालयाच्या या न्यायासनासमोर तुमच्या विधी शिक्षणाचा उपयोग करून, तुमचा कौशल्याचा आणि तुमच्या कमिटमेंटचा उपयोग करून तुम्ही ज्या अर्थानं त्यांना न्याय मिळवून द्याल त्या अर्थानं खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या समाधानाची प्रचिती येईल. मला असं वाटतं की ज्या व्यवसायात तुम्ही प्रारंभ करतायत त्या व्यवसायावर तुम्ही जर मनापासून प्रेम केलं, त्या कमिटमेंटने, त्या त्यागाने आणि त्या मेहनतीने तुम्ही जर उभे राहिला तर मला असं वाटतं की या व्यवसायाला खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. असे क्षण तुमच्या आयुष्यात वारंवार येऊ या शुभेच्छा तुम्हाला मी देतो. मनामध्ये अशाच मी तुम्हाला सांगतोय की हीच प्रेमाची भावना ज्या तुम्ही या प्रत्येक गोष्टीत असू द्या, पाहता पाहता या सगळ्याच गोष्टी पुढे सुकर होत जातील. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पुढील आयुष्यामध्ये असे अनेक समाधानाचे क्षण तुमच्या आईवडिलांच्या, मित्रांच्या, कॉलेजच्या आणि तुम्ही ज्यांचं रिप्रेझेंटेशन करत असाल त्या लोकांसमोर द्याल या शुभेच्छा मी देतो. आणि मला विश्वास आहे की तुम्ही ज्या परिस्थितीतनं आलेला आहात त्या सगळ्या परिस्थितीच्या जोखडांना दूर सरून तुमच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो.
तुम्हाला सगळ्यांना पुणे शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.